कसं राजकारण करतात बघा. म्हणजे राजकारणाला पैसा लागतो आणि पैसा कसा काढतात याचा एक अंदाज आपण सर्वांनी केला पाहिजे. आपल्या या शहराला 100 कोटी लागले तरी वेळेवर ते देणार नाहीत, पण दुसऱ्या बाजूला एक मोठं कॉन्ट्रॅक्ट काढून त्यात पैसे कसे काढतात याचं एक छोटंसं उदाहरण देतो आणि मी 2 शब्द संपवतो. ते म्हणजे आपला शक्ती मार्ग माहिती आहे ना आपल्याला, शक्तीपीठ. बरेच लोक म्हणतात विकासाचं काम आहे, 85,000 कोटीचा मार्ग आहे. आता गडकरी साहेब कुठल्या पक्षाचे आहेत? भाजपचे नेते मंत्री आहेत का नाही? मग केंद्र सरकार कुठल्या विचाराचं आहे, कोणाचं आहे, कुठली पार्टी आहे? बरं, गडकरी साहेब महाराष्ट्रामध्ये 800 किलोमीटरचा एक रस्ता करतायत. ऑलमोस्ट या परिसराच्या भागातून त्या ठिकाणी तो जाणार आहे. तो 8 पदरी रस्ता आहे. किती? 8 लेन रोड रस्ता आहे. पर किलोमीटर त्याला किती खर्च येणार आहे गडकरी साहेबांना नॅशनल हायवेला? 71 कोटी रुपये पर किलोमीटर. 800 किलोमीटरचा रस्ता आहे, मग 800 गुणिले 71 किती रुपये झाले? 56 ते 60,000 कोटी. आता त्याला जोडून राज्य सरकार हा शक्ती मार्ग काढतंय. किती पदरी रस्ता आहे हा? 6. बरं, 8 पदरी रस्ता मोठा का 6 पदरी मोठा? 8. मग हा 6 आहे. राज्य सरकार जे काढते 6 पदरी रस्ता आहे. पर किलोमीटरला आजची कॉस्ट किती? 102 कोटी रुपये. म्हणजे गडकरी साहेब कितीला करतायत? 71. हे कितीला करतायत? 102. कहर बघा, आता कॉस्ट एस्केलेशन करणार आहे. म्हणजे 102 वरनं ते नेणार आहेत 140 कोटीला. म्हणजे गडकरी साहेब नॅशनल हायवेला 70 कोटी पर किलोमीटर आणि राज्य मार्ग आपला जो हा शक्ती मार्ग आहे तो 140. म्हणजे किती अधिक? डबल. म्हणजे 70 कोटी अधिकचे 790 किलोमीटरचा हा रस्ता आहे. 800 धरा, 800 गुणिले 70 किती झाले? म्हणजे नॅशनल हायवे 800 किलोमीटरच्या 56,000 कोटीमध्ये होतोय आणि आपला या राज्याचा हा शक्ती मार्ग हा होतोय डबल किमतीला. म्हणजे 56,000 कोटी रुपये कुठे चाललेत? कुठे चाललेत? खिशात. आणि हाच आपल्या विरोधात तिथं पैसा येणार हे लोकांना सांगितलं पाहिजे.